नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये स्वतः हरदे सर आपलं मनापासून खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल पाहिला असेलच, त्यावरून तुम्हाला समजलं असेलच, कारण का भरती प्रक्रिया जी पाठीमागची होती 17,000 16,000-17,000ची जी भरती प्रक्रिया होती, ती भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात म्हणण्यापेक्षा संपलेलीच आहे. जवळजवळ सर्व ठिकाणचे पेपर पण झालेले आहे आणि सर्व ठिकाणचे निकाल सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. आता चाहूल लागलेली आहे ती म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगला राहिलेले आहेत, जे विद्यार्थी एक एक मार्काने राहिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आगामी होणाऱ्या भरती संदर्भातली. आणि यावेळेस नवीन विद्यार्थ्यांचा जो कल आहे पोलीस भरतीकडे येण्याचा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण असं आहे का पाठीमागच्या 2-3 मोठ्या झालेल्या भरती, या भरतींमुळे यावेळेस ज्युनियर जे विद्यार्थी म्हणजे नवीन विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात कल पोलीस भरतीकडे आहे. त्यामुळे आगामी होणारी जी भरती असेल, स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, आता काही स्पर्धा काही ठिकाणी खूप डेंजर स्पर्धा होती, काही ठिकाणी खूप कमी स्पर्धा होती. मात्र ते त्यावेळेसची वेळ ठरवत असते, स्पर्धा कशी असणार आहे, काय फॉर्म कुठं भरायचा, काय भरायचं, ते ठीक आहे, तिथे जाहिरातीच्या वेळेसचं असेल. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आता आगामी होणारी पोलीस भरतीची जाहिरात आहे. मी सगळ्या विषयांवरती बोलणार, जेवढे विषय तुम्हाला थंबनेलवरती दिसतात त्या सगळ्या विषयांवरती 2-2 मिनिटं मी बोलणार आहे. पोलीस भरती जी आहे आगामी होणारी, मित्रांनो, हा व्हिडिओ मी का बनवतोय याचं कारण आहे का दिवसभर मी कोणतं स्टेटस वगैरे ठेवलं किंवा काही झालं तर त्या स्टेटसच्या माध्यमातून काय होतं, बरेच विद्यार्थी त्याला रिप्लाय करतात, मेसेज करतात, सर नवीन भरती कधी, सर नवीन भरती कधी, सर वयवाढ कधी, वयवाढ कधी, वनरक्षकचं काय, ही जाहिरात कधी, ती जाहिरात कधी. त्याच्यासाठी मला हे व्हिडिओ छोटे छोटे बनवून तुम्हाला माहितीच्या स्वरूपात द्यावा लागतात. ठीक आहे, असो. पहा, आगामी भरतीची जी जाहिरात आहे मित्रांनो, ही भरतीची जाहिरात जवळजवळ निश्चित ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये 100% जाहिरात आपल्याला ठिकाणी दिसणार म्हणजे दिसणार आहे. त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही, अजिबात निशंक राहा. डायरेक्टली ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ही जाहिरात दिसेल. सालाबाद प्रमाणे जशी पद्धतीने फॉर्म सुटले होते त्यावेळेला फॉर्म सुटले, त्याच वेळेला हे सुद्धा फॉर्म सुटतील. कारण तुम्ही पाहिलं असेल का यावेळेस जे विद्यार्थी त्या ठिकाणी जमा केले होते मुख्यालयाला, प्रत्येक घटकाने जे जे आपले विद्यार्थी मुख्यालयाला जमा केले होते, ते सगळे विद्यार्थी एकदम फास्ट मध्ये, ते सगळे जे विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी एकदम फास्ट मध्ये त्यांनी काय केलं, ट्रेनिंग सेंटरला रवाना केले, मुलं असतील अथवा मुली असतील. म्हणजे आणि ज्या वेळेस असं समजतं की ज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला पाठवण्यात आलेले त्यातील काही विद्यार्थ्यांना त्यांचे डीआय सर असतील किंवा त्यांचे कोण लीडर असतील, त्यांनी पण सांगितलं का बाबा यावेळेस भरती लवकर आहे आणि भरती होणार आहे 100%. नोव्हेंबर-डिसेंबर, ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर हे 3 महिने तुमचे आपल्याला 10, 11 आणि 12 हे जे महिने, त्या महिन्यात आपली जाहिरात येत असते, फॉर्म भरून घेतले असतात आणि आपली प्रक्रिया ही पुढच्या वर्षी होत असते 2027च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. जशी या वर्षी झाली सेम त्याच स्वरूपामध्ये पुढची भरती प्रक्रिया होईल. त्याच्यामुळे वारंवार पुन्हा भरती होईल का, भरती येईल का, हे मेसेज आणि कॉल करत जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलमध्ये जवळजवळ 40-45 हजार नंबर आहे. सगळे विद्यार्थी व्हॉट्सअपचं स्टेटस पाहतात, दिवसभर 10-12 हजार, 12-13 हजार लोक स्टेटस पाहतात आणि विद्यार्थ्यांना एक आशा असते भाऊ काहीतरी माहिती असेल, अपडेट असेल, म्हणून ते सारखे कॉल SMS करतात. म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला देतोय मी का ऑक्टोबरच्या दरम्यान 100% मित्रांनो भरती प्रक्रियेला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला भरती असणार आहे, काळजी करायचं काम नाही. ओके, ठीक आहे. पहिल्या प्रश्न उत्तर क्लिअर. दुसरा प्रश्न असा होता मित्रांनो का वयवाढी संदर्भातला, हा फार महत्वाचा आहे. वयवाढी संदर्भातला प्रश्न मी नक्की सांगेन मित्रांनो तुम्हाला. वयवाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, टेलिग्रामचे ग्रुप असतील, विद्यार्थी थोडे आता अग्रेसिव्ह झालेले आहेत. मात्र अद्याप जेवढे विद्यार्थी पाहिजे तेवढे विद्यार्थी अजूनही ऍक्टिव्ह झालेले नाही. जसे पाठीमागच्या वेळेस होते तसेच विद्यार्थी काय ऍक्टिव्ह होते. काल पण म्हटले का मुंबईला जायचंय, मुंबईला तिथं पण विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आली. तुम्हाला वाटलं असेल कमी जास्त ते व्हिडिओ का बनवत नाही, त्या दिवशी पण मुकुल भाऊ लाईव्ह मध्ये म्हणले का हरदे सर तुम्ही व्हिडिओ बनवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ते व्हिडिओ का बनवत नाही का सध्या मी खूप जवळून पाहिलेले गेले 3 वर्ष ह्या वयवाढीच्या संघर्षात मी अग्रेसिव्ह होतो म्हणजे आहे. इथून पुढे असेल, तुम्हाला माहिती आपण पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, जे काही आंदोलन केले, जे काही सगळे काही गोष्टी काढल्या होत्या त्याच्यामुळे वयवाढ भेटली होती, भरती प्रक्रिया पण पडली होती. मात्र आता काय होते का विद्यार्थी एकत्रित येतात, घडीत गट पाडतात, ज्यांना होत नाही ते लगेच बाजूला पडतात, वेगळे ग्रुप काढतात. त्याच्यामुळे ते एक आहे. दुसरी गोष्ट का होमगार्डचे जे विद्यार्थी, होमगार्डच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतं का आपल्याला वयवाढ जास्त पाहिजे किंवा वयवाढ झाली पाहिजे, ते विद्यार्थी पण त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करताना दिसतात. म्हणजे होमगार्डचे विद्यार्थी आणि लक्षात ठेवा होमगार्डचे विद्यार्थ्यांना आणि जनरल विद्यार्थ्यांना दोघांनाही वयवाढीची अपेक्षा आहे आणि दोघेही त्या वयवाढीसाठी लढते. मात्र जेवढी एकी होमगार्डच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसते तेवढी एकी वयवाढीच्या विद्यार्थी जनरल मध्ये दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला आजही सांगतो पाठीमागच्या वेळेस वयवाढीसाठी खूप संघर्ष करायला याचं कारण फक्त एक होतं, कारण का आपल्यामध्ये नसलेली युनिटी, आपल्यात कुठल्याच प्रकारची एकता नाही. आणि लक्षमध्ये स्वतः मी उपोषणाला तिथं 5 दिवस होतो. याच्यामध्ये ते पोरांचे फोटो यायचे, ट्रेनने अख्खा डबा भरून द्यायचा, सर आम्ही येऊ राहिलोय, आणि यायचे सारे 4-5 पोरं. बाकीचे कोण, बाकीच्या मुलांना मधीच काही कोणाच्या आजीला आजारी पडायचे, कोणाच्या काकांचं काहीतरी व्हायचं, कोणाच्या मामांचं काहीतरी, मधून गायब व्हायचे. म्हणजे विषय असा होता. त्याच्यामुळे सर्वांना एक विनंती असेल का जर करायचं असेल वयवाढ आंदोलन
किंवा वयवाढीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर मेन बेसिक प्रयत्न असतो का जे एमएलए आणि एमएलसी आहेत, आपले आमदार बिमदार जे आहेत, विधानसभा विधान परिषद खासदार मंत्री महोदय वगैरे, यांना निवेदन देण्याचं काम करायचं. काल सकाळी मला वाटतं, मला नाव आठवण्यात त्या विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं, त्यांनी मला याचं कात्रण पाठवलं होतं. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल. त्या विद्यार्थ्यांनी हे पण मला पाठवलं. म्हणजे विद्यार्थी काय करतायत का देत आहे, निवेदन वगैरे देत आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहे विद्यार्थ्यांच्या, नाही असं नाही. मात्र कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये कोणतरी येणार, काहीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करणार, का होणार नाही वयवाढ असं तसं. म्हणजे जे विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांना करू द्या. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो का तुम्हाला कोणीही सपोर्टला येणार नाही. लक्षामध्ये तुम्हाला स्वतः, आपण एवढे मोठे आहोत का आपण स्वतःचे समजूतदार आहोत, आपण स्वतःची कामं करू शकतो. म्हणजे वयवाढ आपल्याला मिळणं गरजेचं. आणि सरसकट वय, जशी बाहेरच्या काही राज्यांमध्ये, ठराविक राज्यांमध्ये 38 वर्षापर्यंत वयाची अट आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का आपल्याकडे व्हावं अशी सरसकट मागणी आहे. आणि ती मागणी जर खरंच विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी जर जोर धरला तर ती मागणी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी मान्य होऊ शकते. ओके, 2 प्रश्नाचे उत्तर क्लिअर झाले. तिसरा प्रश्न असा होता का येणाऱ्या भरतीला किती जागा असणार, सगळ्यांचेच प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं असेल, नवी मुंबई असेल किंवा अजून काहीतरी 7 ते 8 घटकांच्या जागा आपल्याला समजलेल्या आहेत. त्या जागांचा जर विचार केला, त्या घटकांच्या जागांचा जर विचार केला तर आत्ताच्या जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा त्या घटकांना दिसतात, किंवा त्या स्वरूपात त्या ठिकाणी काय आहेत, जागा आहेत. म्हणजे माझं मत आहे, जेवढ्या जागा आत्ता होत्या त्याच अंदाजे जागा त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्याबद्दल कुठल्या प्रकारची काही शंका नाही. वारंवार मी तुम्हाला तेच सांगतो, लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, वयवाढीच्या संदर्भात जर हे करायचं असेल तर वयवाढ होईल की नाही होईल हा पुढचा प्रश्न असतो. मात्र प्रयत्न करणे हा आपलं काम असतं. पाठीमागच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केले होते, म्हणून वयवाढ आत्ताच्या भरतीला सगळ्यांना मिळाली होती. सगळ्यांनी आत्ताच्या भरतीचा फार 35, 36, 37 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आत्ताच्या भरतीला त्याचा फायदा घेतलेला आहे. तब्बल 2 वेळा वयवाढ झालेली आहे. आता तिसऱ्यांदा वयवाढ होईल ना होईल माहित नाही. मात्र राज्य उत्पादन शुल्कला ज्या प्रमाणात वयवाढ आहे त्याच प्रमाणात आपल्याला वयवाढ असावं ही आपली मागणी आहे. म्हणजे 38 वर्षापर्यंत आपल्याला वयवाढ मिळेल. ओके, अशा पद्धतीने जे काही 2-3 ठराविक प्रश्न होते, मात्र त्यांना लक्षात ठेवा, मी जरी व्हिडिओ बनवत नसतो जास्त वारंवार, तरी लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथून पाठीमागे सांगितलं ना, आजही सांगतो. इथून मागेही तुम्ही पाहिलं, सगळ्यांना बोलून पाहिलं, मीच येत होतो. आणि इथून पुढे मी येईन, काळजी करू नका. फक्त तुमची एकी दाखवा, एक वेळ ठरवा, काळ ठरवा, एक दिशा ठरवा, तर आपल्याला अशा पद्धतीने करायचं. मात्र तोपर्यंत आपले जे स्थानिक लेवलचे जे आपले एमएलए एमएलसी म्हणजे खासदार आमदार वगैरे जे काय असतील, एमएलए असतील किंवा एमएलसी असतील, त्यांना निवेदन देत चला. जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते पदवीधरचे असतील, त्यानंतर शिक्षकचे असतील, एमएलसी, त्यांना पण निवेदन देत चला, जेणेकरून त्याच्यातून पण आपल्याला त्यांच्या सगळ्यांकडून आपल्याला तिथपर्यंत जाईल. आणि कोणतीही गोष्ट असेल, अधिवेशन असेल, आपलं आंदोलन असेल, की ह्या गोष्टी कधी करायच्या असतात, अधिवेशनाचा जो काळ असतो त्या अधिवेशनाच्या काळाच्या पूर्वी करायच्या असतात. म्हणजे त्या अधिवेशन त्या विषयांना मान्यता भेटते आणि त्याचं रूपांतर परिपत्रक GR मध्ये होऊन ती लागू होते. लक्षामध्ये, ठीक आहे, ते पण करू. पण त्याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस म्हणशाल त्यावेळेस आपण करू, काहीच अडचण. आणि हो, नवीन विद्यार्थी पण बरेच आलेले आहेत, तर नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि सर्वच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो का आगामी काळामध्ये कदाचित, आपल्याला माहितीच आहे का आगामी काळामध्ये कदाचित राज्य उत्पादन शुल्क आणि वनरक्षक अशा 2-3 भरती प्रक्रियेला आपल्याला सामोरे जावं लागणार. राज्य उत्पादन शुल्क किंवा वनरक्षक भरती ही कदाचित पोलीसच्या अगोदर पण जाहिरात पडू शकते, सांगता येत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्कची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छान बुक आहे मित्रांनो, दारूबंदी पोलीसचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. मित्रांनो, हे बुक तुम्ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं पुस्तक आहे. एकदम सुंदर आणि छान असं बुक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्णपणे बुकमध्ये अचूकता आहे मित्रांनो. 2013 ते 2026 म्हणजे तब्बल 13 वर्षाचे काही प्रश्नपत्रिकांचा समावेश पण याच्यामध्ये केलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2024च्या काही असतील, जवान असेल, वाहन चालक असेल, किंवा TCS ने घेतलेले काही पेपर असतील, बदललेला काही पॅटर्न असेल, त्या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वनरक्षकचे सुद्धा तुम्ही पाहू शकता, वनरक्षकचं सुद्धा या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वनरक्षकचे काही पेपर असतील किंवा बाकीचे इतर काही पेपर असतील, लिपिक, कनिष्ठ लेखापाल, वनरक्षक 2019 आणि 23चे सगळे पेपर तुम्हाला याच्यामध्ये सरांनी कव्हर केलेले. एकदम छान असे दोन्ही पण बुक आहेत सरांचे, राज्य उत्पादन शुल्कसाठी आणि वनरक्षकसाठी हे बुक आहे. आणि आता राहिला प्रश्न पोलीसचा, तर हे जे बुक दिसते तुम्हाला स्क्रीनवरती हे पोलीससाठी बुक आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचं म्हणजे का 15 मार्च ते 24 मे 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे मित्रांनो. मग याच्यात तुम्हाला पोलीस शिपाईच्या आत्ताच्या 42 पेपर असतील, SRPFचे 15 असतील, पोलीस वाहन चालकचे 16 असतील, लोहमार्गाचे 4 असतील, पोलीस बॅन्ड्समनचे 7 असतील किंवा कारागृहाचे 4 असतील, असे तब्बल सगळे 88 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ते पण फायनल आन्सर की नुसार असणार आहे. आणि अचूकता हेच स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं मुख्य ध्येय असतं. अचूकता खूप आहे. आत्ताचे लेटेस्ट आवृत्ती मार्केटमध्ये आलेली, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली संपर्क पण दिसतोय, त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही संपर्क करू शकता. 90 28 96 75 47
आणि 7888005554 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड, लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवाड सर यांचे हे बुक आहे मित्रांनो. हे पण बुक तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय छान असं सुंदर असं बुक आहे. ओके, ठीक आहे. नवीन भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स आपण आपल्या ग्रुपच्या आपल्या टेलिग्राम ग्रुप असेल टेलिग्रामची पण लिंक खाली दिलेली मी तुम्हाला. ग्रुपची पण आहे, चॅनलची पण आहे आणि ऍप्लिकेशनची पण आहे. सगळे लिंक तुम्हाला खाली ते डाउनलोड करून घ्या. ऍप्लिकेशन करा. आता इथून पुढच्या टेस्ट सगळ्या तुम्हाला ऍप्लिकेशन येतील. त्याचबरोबर मित्रांनो, कोणती पोलीस भरतीचे अपडेट असेल, अधिकृत महत्वपूर्ण अपडेट असेल तर ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पण त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी लवकर जर चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करायचे. आगामी आलेले नवीन विद्यार्थी आणि जो खाली नंबर दिसतोय माझा त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या स्टेटसच्या माध्यमातून रोजच्या काही महत्वाचे अपडेट असतील तुम्हाला मिळत जातील. कारण का मी शक्यतो स्टेटसलाच काही अपडेट असेल तर ठेवत जातो. इकडे तिकडे बरं, कारण 380 ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे. इकडे सगळीकडे पाठवण्यापेक्षा मी तिथं ठेवतो, सर्व विद्यार्थ्यांना दिसतं त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत असते. ओके, ठीक आहे, चालते. परत जर काही नवीन व्हिडिओ आला, नवीन अपडेट्स आली, पोलीस भरती संदर्भात असेल, वैवाडी संदर्भात असेल, तर आपण नक्कीच त्या संदर्भात पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो.